चला मंडळी, आज आपले बनवणे गोयनी भाजी. तर देखा तुम्ही, मस्त ताजी भाजी होती गोयनी. तर करी देखा तुम्ही, एकच नंबर लागसती. तर त्यांसाठी मी 2 कांदा, 2 हिरवी मिरची आणि थोडासा लसूण दिले त्यांसाठी. तर देखा तुम्ही, तर मस्त पहिले 2 पारीत घे धुई काढी मी ती 2 पारीत घे धुई ना, सगळी माठी मोठी राहते तेवढं सगळं निघी जाते ना मी. तर देखा तुम्ही, एकदम ताजी होती ती. तर मी कढाईत ही त्यांना मग थोडंसं तेल टाका. मी तेल चांगलं तापू द्यावा नाही आपले. तर चांगलं तापणं का तेल. तर त्यांसाठी मी 1 वाटी बेसन पीठ लिहिले. कारण कसं आहे, बेसन पीठने भाजी एकदम भारी लागस. आणि त्यांना मग बेसन पीठ टाको ना, ते मस्त असतं. देखा थोडंसं जिरं टाका मी त्यांना मग. थोडंसं जिरं चांगलं लाल होऊ दिलं त्यांना मग. त्यानंतर आपले त्यांना कांदा टाकायचेतच. कांदा बी चांगला लाल होऊ द्यावा नाहीत आपले. कारण कसं, कांदा जेवढा लाल व्हायनात तर तेवढी भाजी आपली स्वाद लागस. लाल व्हायनात तवय. कारण कसं आहे, कांदा कच्चा राहिना ना तर स्वाद नाही येस. तर त्यासाठी थोडासा 2-4 लसण्या कापाया मी कुटी काढ्यात. ते पण आपले कुटीसन टाका नाही. लसूण जिरं बी कुठे टाकतंच, पण मी जिरान फोडणी दिली. तर लसूण मी कुठीसन तेवढा टाका त्यांना मग. तर तो पण आपला चांगला लाल होऊ द्यावा. आणि तर कांदा सोबतच टाका नाही ते सगळं. ते चांगला हलावत राहावा नाही ते मस्त लाल व्हाय ना. ते आता देखा तुम्ही, कांदाले मस्त कलर होऊ ना. त्यांना मग थोडीशी हळद टाका नाही. तुम्ही तुमना हिसाबाप्रमाणे टाकू शकता सगळ्या वस्तू. कारण कसं आहे, कोणले तिखट कमी कोणले जास्त, त्यासाठी तुम्ही तुमना हिसाबाप्रमाणे टाकू शकतास. तर देखा मी थोडीशी हळद टाकी त्यांना मग. आणि थोडंसं मिरची पावडर टाकी मी. कारण कसं आहे, आम्ही तिखट कमी खातच, त्यासाठी आम्ही 1 चमचा तिखट टाक. आणि मस्त कालायचं. आणि जी भाजी होती ती धुईसन टाकी दिली. कापेल होती तिले मस्त बारीक. तर तेवढी मी त्यांना मग टाकी दिली. तर त्यांना मग आपले वरतून नमक टाकी द्यावा. नाही थोडंसं तुम्ही तुमना हिसाबाप्रमाणे टाकू शकतास नमक. ते मस्त कालायलेवानं ते पाणी सुटत तिले. थोडंसं पाणी नाही टाकाना आपण त्यांना मग. ते भाजीनं पाणी सगळं सुटत त्यांना मग. ताजी भाजी ना शिजाले टाईम नाही लागस. जी बाशी रास ना 1-2 दिवसनी, ती थोडीशी येणार का तुझी जार रास त्याला पाणी ना तेम लागस. तर देखा तुम्ही, कशी वाटणी भाजी खावाले एकच नंबर लागस. कारण कसं आहे, बाजारमा एवढी भेटत नाही ती. आपलं कसं आहे, शेतीमा जास्त येस इकडे गावकडे. तर मी गावकडे करेल ती भाजी. तर देखा मस्त काली लेवानं. आणि त्याला मग झाकण ठी देवानं थोडीशी. कारण भाजी शिजस तोपर्यंत झाकण ज्या ठेवा ना, तर लवकर शिजी जास. तर देखा, तर वहिनी मस्त भाजी आपली. तर त्यांना मग आता थोडंसं बेसन पीठ टाका नाही आपले. तुम्ही तुमना हिसाबाप्रमाणे टाकू शकतो बेसन पीठ, कमी किंवा जास्त. तर देखा मी तर थोडंसं टाका मी त्यांना मग. ते पण आपले चांगलं हलावा राहावा नाही. कारण पाणी नाही टाकानं त्यांना मग. जेवढं ती भाजी माझं आपलं तेवढं कलचाने चांगलं कलची लेवानं. कलची सनी थोडंसं झाकण ठी द्यावा ना आपण. झाकण ठी सण मस्त थोडंसं बाफू द्यावा ना ती भाजी. कारण कसं आहे, बिना पाणीने रासणार ती वाफमा बरोबर शिजत असते भाजी. खाली थोडंसं गटकी जास्त कमी गॅस करा ना, कमी गॅसवर शिजू द्यावा ना ते. तर देखा तुम्ही, कशी वहिनी भाजी ते पण सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ कोटून देखील राहणार तसं पण सांगा. तुम्हाला आवडस का नाही आवडस ती भाजी, तसं पण सांगा कमेंट करीसन. तर देखा वहिनी आपली भाजी तयार. तर कसा वाटणार व्हिडिओ, आवडणार होई तर लाईक शेअर नक्की.